मामाची मुलगी ही हक्काची बायको असते. फक्त ती मामाने दिली पाहिजे. रिप्लाय करायचं नसेल तर ते मोबाईलचं डबडं इक आणि रेडिओ घे रेडिओ. आम्ही काय येडे का मेसेज करायला? नाही तर काय राव. मै झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा सुद्धा ना बायको समोर झुकते. मग ह्याच्यावरून समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे. हे आजकालच्या नवऱ्यांचं कसं झालंय, घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडीच आवडते. हा व्हिडिओ सगळ्या सिंगल मुलांना शेअर करा ज्यांची जीएसटी म्हणजे जी सापडेल ती. पुरी पटल्या नाही तर लग्न झालेल्या बायकांवर लाईन मारतात. ही पोर आहेत माय कुठं हार मानतात भुंगे कुठले. आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बरं का, ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नियमित टाकलेच असतात बरं का. पहिल्याच्या पोरांना टेन्शन यायचं की त्यांचं लग्न होईल का न होईल. आताच्या पोराला टेन्शन येतंय त्यांचं लग्न झालं तर बायको राहील का पळून जाईल. म्हणून काय करायचं माहिती का, तिच्या नावावर ना लई मोठे लोन काढायचे. म्हणजे कसं, पळून बी जरी गेली बँकेवाले हुडकून आणते. हा, संपला विषय. ही पोरांच्या अंगात लय मोठा किडा. आपल्या वर्गातला टॉप माल आता कसा दिसतोय हा बघायचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर. पोरांनो तुम्ही लय हुशार, नाहीतर काय. कितीही बोलून फरक न पडणारा माणूस म्हणजे नवरा. रील्स बघत बघत दिवाळी बी आली पण लाज. इतिहास साक्षी आहे, हरामची दौलत आणि दुसऱ्याची औरत चांगल्या चांगल्याला बर्बाद करते. खरंय की नाही. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. पूर्वीच्या बायका कष्टाळू होत्या, कपड्यांवर रील लावायच्या. आणि आत्ताच्या बायका कष्ट टाळू आहेत, इंस्टाग्रामवर रील लावतात. आयुष्यात एवढे साप आणि कुत्रे बघितलेत ना की तोंड बघून सांगू शकतो चावायला आलाय की भाकर मागाय. भाऊ लवकरच वहिनीच्या ताब्यात. अहो भांड्याचं सामान संपलाय, या लवकर घेऊन. करा मग तुमच्या भावी नवरदेवाला टॅग. आजा आय लव्ह यू. लव्ह यू टू. अरे लव्ह यू टू नाही रे, आय लव्ह यू टू म्हणायचं असतंय. अगं लव्ह यू टू म्हणजे तेच झालं. तू आय लव्ह यू टू म्हणणार आहेस का नाही? नाही म्हणत जा, लव्ह यू टूच म्हणणार. तू आय घालणार आहेस का नाही? लव्ह यू टूच्या आधी ते आय असते ना, आय लव्ह यू, तेच आय घाल म्हणत होते. आय लव्ह यू टू. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहितीये का, एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं, घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते.